आणि हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं आयुर्वेदाप्रमाणे। झऱ्याचं पाणी आम्ही स्विमिंग पूलमध्ये डायव्हर्ट करून घेतलं आणि आज गोवाज लार्जेस्ट नॅचरल वॉटर स्विमिंग पूल अशा पद्धतीचा तो कॉन्सेप्ट आमचा झालेला आहे। हे मंदिर सारखं दिसत नाही मला, हे मंदिर आहे, हे चर्च वाटतंय मला। नमस्कार, आम्ही आलो आहोत डॉक्टर मलिक यांच्या फार्मला। तुम्ही मागे त्यांचा बोर्ड बघू शकतात आणि त्यांचा फार्म हा खूप मोठा आहे। आत्ताशी आम्ही आलो आहे आणि थोड्या वेळात तुम्हाला इकडची टूर पण करवणार आहोत। आणि इथे तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर मागे धबधबा आहे, मस्त आहे, ओढा आहे आणि खूप हिरवगार आहे। उन्हाळ्यात पण ऊन आहे पण तेवढं त्रास होत नाही आहे। इथे तुम्हाला पार्किंग दिसेल आणि पार्किंगच्या इकडनं खालती गेलात की तुम्हाला त्यांनी बनवलेलं फार्म हाऊस दिसेल। इथे त्यांनी आत्ता मिरचीची झाडं लावलेली आहेत आणि हे पॉली हाऊसमध्ये ते आत्ता प्रयोग करतायत। खालती मस्त स्विमिंग पूल पण आहे। इथे त्यांचं किचन आहे आणि इथे जेवणाची सोय आहे आणि मागे आहे हा ओढा। आता इकडनं तुम्हाला बाकीची झाडं दाखवतो। सगळ्यात वेगळं झाड म्हणजे मला हे कळलेलं, हे जे फळ दिसते तुम्हाला, तुमच्यापैकी किती जणांना हे झाड माहिती आहे? ह्याला लक्ष्मण फळ म्हणतात आणि हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं आयुर्वेदाप्रमाणे। नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलला आज पहिल्यांदा आम्ही इंटरव्ह्यू घेतोय आणि आपल्याबरोबर आहेत चैतन्य मळिक आणि सावनी शेट्टे। सो स्वअध्ययनच्या याच्यातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच प्रकारे मुलांना शेतीची कशी माहिती देता येईल, कारण की सावनी शेट्टे आर्किओलॉजिस्ट आहेत, तर जी गोव्याची माहिती आहे, ऐतिहासिक माहिती, ती पण त्यांना कशी थोडीफार प्रमाणात देता येईल त्याच्या विचाराने आम्ही इथे आलेलो आहोत। आणि आता आपण चैतन्य मळिक यांना विचारूया की तुम्ही हा जो फार्म हे केला त्याचं कशा प्रकारे केलं किंवा तुमचा अनुभव। सो हे जे डॉक्टर मलिक फार्म आहे हे तुम्हाला आज जे सुंदर एवढं दिसतंय ते ॲक्च्युली त्याची सुरुवात जी आहे ती 2016 सालात झाली। 2016 मध्ये ही जमीन जी आहे ती आम्ही आमच्या फॅमिलीकडून घेतली होती। जॉईंट फॅमिलीची जमीन होती, ती आम्ही पार्टिशन करून आमच्या साईडला घेतली आणि त्याच्यामध्ये हे डेव्हलपमेंट सुरू झाली। तेव्हापासून पूर्ण जी जमीन अशी ओसाड पडली होती, काही नव्हतं इकडे, नुसतं गवत वाढायचं आणि थोडीफार इकडे तिकडे काही झाडं झुडपं होती, थोडीशी बारीक बारीक जंगली। ती सगळी मग आम्ही जेवढी मोठी झाडं होती ती तशीच मेंटेन केली, छोटी झाडं झुडपं साफ केली, रस्ते बनवले, प्लॉट्स बनवले जमिनी मध्ये, म्हणजे शेती करायचे, आपण काय म्हणतो शिवार कसं असतं छोटंसं, शेतीचे प्लॉट्स कसे बनवले आणि त्याच्यामध्ये मग आम्ही शेती करायला सुरुवात केली। मग इनिशियली आम्ही त्याच्यामध्ये माड, जे आपण नारळाची झाडं म्हणतो, ते कवाथे लावले। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेतीमध्ये आम्ही भेंडी, मिरची, ह्या चिटकी अशा पद्धतीच्या भाजीपाला सुरू केला घ्यायला। त्यानंतर मग हळूहळू करून इथे आमचा एक जेव्हा साफसफाई करतो तेव्हा एक झरा आम्हाला तिथे भेटला, म्हणजे होता तो झरा पहिल्यापासून पण अगदीच तो लुप्त झाला होता, माती बिती पडून पॅक झाला होता, तो आम्ही क्लीनअप केला, तो पुन्हा सुरू झाला वाहायला चांगल्यापैकी। मग ते झाल्यानंतर मग त्याच्यावरतीच आम्ही पुढे कॉन्सेप्च्युअलाइज करून साधारण 2020 सालामध्ये एक स्विमिंग पूल कसा बांधला, म्हणजे तेच झऱ्याचं पाणी आम्ही स्विमिंग पूलमध्ये डायव्हर्ट करून घेतलं आणि आज गोवाज लार्जेस्ट नॅचरल वॉटर स्विमिंग पूल अशा पद्धतीचा तो कॉन्सेप्ट आमचा झालेला आहे। सो ते आहे।
त्याच्यानंतर मग इथे आम्ही घरगुती जेवणाची जी फार्म फ्रेश जेवण असतं त्याची सुविधा आम्ही करतो. जे लोक येतात आमच्याकडे डे आउट करायला, सकाळी येतात, त्यांना ब्रेकफास्ट असतो, जेवणाची व्यवस्था आम्ही करतो. पूर्ण फुल डे ते शेतामध्ये आमची गोशाळा आहे, तिथे गायींसोबत ते पूर्ण एन्जॉय करतात. असा पूर्ण हा डे आउटचा जो आहे तो कॉन्सेप्ट असतो. हो, ग्रेट. सो मग सावनीताई, आता जे अनस्कूल किंवा होम स्कूल करणारे पेरेंट्स आहेत, जे त्या मुलांना त्या जागेवर घेऊन जाऊन इतिहास दाखवू शकतात, अशांना गोवा समुद्राच्या व्यतिरिक्त जर दाखवायचा असेल तर आपण काय करू शकतो? तुम्ही गोव्यात म्हणजे एक आपली किनारपट्टी आहे जिथे एक म्हणजे टुरिस्टी गोवा दिसतो बेसिकली. आणि जो जसं तुम्ही हिंटरलँड्स मध्ये जाल की जिथे मंदिरं आहेत, आणि तिथलं आणि बीच साईडचं कल्चर एकदम वेगळं दिसेल तुम्हाला. कारण जे 3 तालुके तिथे पोर्तुगीज इन्फ्लुएन्स होता आणि बाकीचे जे तालुके होते तिथे आधी शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य होतं. मग त्याच्या आधी आदिलशाह होते. नंतर इथलेच लोकल म्हणजे सावंतवाडी भोसले ते होते काही भागात चौंदेकर घराणे होते. तर एक आर्किटेक्चर आपल्याला वेगळं दिसतं. मंदिरांमध्ये म्हणजे त्यांचा इतिहास तुम्ही सांगू शकता. पण मी असं सजेस्ट करेन की लहान मुलांना स्पेशली आपण युजली हिस्ट्री म्हणजे पॉलिटिकल हिस्ट्री शिकवतो की हे राजे होते, ह्या डेट्सला हे झालं आणि असं झालं, आणि आफ्टर वन पॉइंट मग ती आपण शाळेत शिकवली काय किंवा बाहेर शिकवली काय ती बोरिंग होऊन जाते, कारण आपल्याला त्याच्याशी काही कनेक्ट नसतो. तर आम्ही आर्किओलॉजिस्ट असं करायचो की फक्त पॉलिटिकल हिस्ट्री हे एक पार्ट झालं, सोशल हिस्ट्री आहे, कॉमन लोकांची जी हिस्ट्री आहे ती जास्त इंटरेस्टिंग आपण रिलेट करू शकतो. की कॉमन माणसं कशात जेवत होती, काय जेवत होती, रस्सा खात होती का सुकी भाजी खात होती, कुठले दाणे असायचे, मिरची होती की नाही, मग साखर खायचं, मग साखर हल्लीच आली, मग त्याच्याऐवजी काय खात होते. गोव्यात जर गहू पिकत नव्हता तर काय पिकवायचे, काय खायचे, असं जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा मुलांचं ऑब्झर्वेशन जास्त आणि प्रश्न विचारायची एक हे वाढून जाते, म्हणजे एक कॅपॅसिटी, क्युरिओसिटी त्यांची जनरेट होते. तर मी एक टेम्पल ट्रेल केली होती, बृहत म्हणून ऑर्गनायझेशन असे त्यांच्यासाठी. तर तिथे एक मुलगा आला होता, अनस्कूलिंगच फॅमिली होती ती 7-8 वर्षाचा. तर त्याने मला विचारलं की तामिळनाडूचा होता तो, त्यामुळे की त्यांची मंदिरं अशी एक म्हणजे खूप जुनी आणि दगडी बांधकाम असलेली असतात. तर हे मंदिर सारखं दिसत नाही मला, हे मंदिर आहे, हे चर्च वाटतंय. मग कारण आपलं आर्किटेक्चर थोडंसं पोर्चुगीज इन्फ्लुएन्स असलेलं आहे. मग त्याच्या प्रश्नाला उत्तर देत मी सांगितलं की हे म्हणजे मंदिरांची बाटाबाटीच्या वेळी तिथून मंदिरं हलवली गेली, असं झालं. तर त्यांना ते प्रश्न पडू देत. कदाचित पेरेंट्सना माहित नसतील, पण काही अनेककडे आता हेरिटेज वॉक्स असतात, गाईड्स मिळतात, किंवा युट्यूब वरती कोणाचे व्हिडिओज असतील, तर त्याच्या थ्रू तुम्ही उत्तरं देऊन सांगू शकता. पण हिस्ट्री डायरेक्ट न शिकवता ती प्रश्न उत्तरातून किंवा एक्सपिरियन्सेस थ्रू जाऊ दे. बरोबर. इव्हन आता यातून मला पण एक शिकण्यासारखं झालं, कारण की आम्ही विचार केलेला की त्यांना मंदिरं दाखवावी, पण मग ते पुस्तकासारखंच झालं. आता आम्ही नक्की हा प्रयोग करून बघू की त्यातून त्यांचे काय प्रश्न येत आहेत, आणि मग त्यातून आम्ही थोडा अभ्यास करून किंवा ज्यांचे रिसोर्सेस आहेत त्याच्या थ्रू आम्ही त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. सो आज तुम्हाला दोघांनाही भेटलं त्याबद्दल खूप मजा पण आली. आणि आम्ही इव्हन यूट्यूबच्या याच्यातून नक्की बाकीच्या सगळ्यांना सांगू की तुम्ही जर गोव्याला आलात तर नक्की डॉक्टर मलिक फार्मला येऊन एकदा भेट द्या आणि चैतन्य मलिकच्या एकदा कॉन्टॅक्ट करा तसा. सो धन्यवाद. रोड ट्रिपचा 3रा दिवस हा गोव्यात सुरू झाला. डॉक्टर मलिक यांच्या रिसॉर्टमध्ये आम्ही धमाल केली आणि आता आम्ही साऊथ गोव्याला कर्माचं जे हाती महल रिसॉर्ट आहे तिकडे चाललो आहोत. उद्या बघूया की आम्ही काय अजून धमाल करतोय गोव्यात.